So let us start with higher order derivatives and successive differentiation. Higher order derivative चे पण प्रॉब्लेम केलेत आपण. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. बरोबर. आता क्वेश्चन पाहू आपण अजून एखादा. आणि तुम्हाला थोडस हा क्वेश्चन y is equals to e raised to the power m tan inverse of x. Then show that then show that 1 plus x square d2y by dx square. दिस इज कॉल्ड एज डिफरन्शियल इक्वेशन. आता हे जे लिहितोय ना मी त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो आपण. प्लस 2x मायनस m dy बाय dx इज इक्वल्स टू 0. करू शकता का? 3 मार्कला क्वेश्चन विचारतात असा क्वेश्चन. काय करावं लागेल? फंक्शन दिलंय आपल्याला आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचंय म्हणजे आपल्याला 2 वेळा तर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर फंक्शनला पाहिलं तुम्ही व्यवस्थित, फंक्शन काय y इज इक्वल्स टू e रेस टू दी पॉवर m इंटू टॅन इनवर्स ऑफ x. आता दोन ऑप्शन आहेत. एकतर आपण टॅन इनवर्स ऑफ एक्स ला सध्या टी पुट करून काहीतरी करू शकतो आणि दुसरा वे काय, तुम्ही काय करा, लॉग घ्या दोन्ही साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला जर लॉग घेतला तर ई निघून जाईल ना, बरोबर. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मग हे काय बनेल, लॉग वाय इज इक्वल्स टू ई निघून जाईल म्हणजे काय, पॉवर खाली येईल. तर फक्त काय राहील, एम टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू लॉग ई टू द बेस ई 1 बनून जाईल. ठीक आहे. मग आता लॉग वाय तर मिळालंय आपल्याला. आता काय फक्त डिफरन्शिएशन घ्यायचंय. मग तुम्ही काय म्हणणार, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साइडला विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर 1/y dy बाय dx इज इक्वल्स टू काय बनेल, m इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इजंट इट. आता आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx पाहिजे. मग आपण काय करणार माहितीये, dy बाय dx इज इक्वल्स टू हा y तिकडे जाऊ द्या, मग काय बनेल, my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता dy बाय dx बनला आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, 1 प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस एम इज इक्वल्स टू डी वाय बाय डी एक्स. मग आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुम्हाला असं मिळलंय. मग अशा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना काय करायचं माहितीये, आपण आपल्या अँसरकडे पाहतो, ऑप्शनकडे पाहतो आणि आपल्याला दिसतंय की डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर सोबत कोण मल्टिप्लाइड आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे माझा अप्रोच हा असला पाहिजे की मी ह्याने इकडे मल्टिप्लाय करावं डी वाय बाय डी एक्स ला. बरोबर. मग आपल्याला कोणतं तरी इक्वेशन मिळेल, त्यालाच आपण डिफरन्शियल इक्वेशन बोलतो. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू एम वाय असं लिहिणार. ठीक आहे. आता हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळालंय, आपण म्हणणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हणणार इथं जाऊन, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणणार. आणि मग आता दोन फंक्शन आहे, डीवाय बाय डीएक्स पण एक फंक्शनच असतं ना, एक डेरिव्हेटिव्ह. एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पण एखादं फंक्शनच असतं आणि हे एक फंक्शन. तर एक फंक्शन, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन, प्रोडक्ट रूल वापरणार आणि तिकडे एमओ आहे. पहा, मग फर्स्ट ऍज इट इज 1 प्लस एक्स स्क्वेअर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डीवाय बाय डीएक्सचं डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर म्हणजे डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर. डीएक्स वाय नाही रे, डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस सेकंड ऍज इट इज म्हणजे डीवाय बाय डीएक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि या साईडला काय दिसतंय तुम्हाला, एम. एम ऍज इट इज आणि वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डीवाय बाय डीएक्स. आता याला इकडे आणा, मग हे काय बनेल, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर. हा जर इकडे आला तर प्लस 2x डीवाय बाय डीएक्स ऍज इट इज आहे
आणि हा मायनसचा एम डीवाय बाय डी एक्स बनेल ना. म्हणजे काय, दॅट इज इक्वल्स टू 0. म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस एम कॉमन, म्हणजे डीवाय बाय डी एक्स कॉमन 2x मायनस एम इंटू डीवाय बाय डी एक्स बनेल. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं का. दिस इज द फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय टेकिंग टू डेरिव्हेटिव्ह. ओके, समजतंय मग. ओके, नेक्स्ट. X is equals to cos t, y is equals to e raised to the power mt. Then show that 1 minus x square d2y by dx square. काय काय स्टॉप झालंय का, आत्ताच झालंय. मोबाईलच बंद झालाय का. आता दिसतोय ना, सांगत जा असं. ठीक आहे, तुम्हालाच पाहता येईल पुन्हा. 1 मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता क्वेश्चन कोणता होता, एवढे क्वेश्चन आहेत त्याच्यात. मायनस 2y प्लस 2x, नाही नाही नाही, हा दुसरा. मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस एम स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू 0. हे प्रूव्ह करा. करू शकता. पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन वापरावं लागेल इथं, दुसरा काहीच ऑप्शन नाही, कारण एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, वाय इज अ फंक्शन ऑफ टी. मग तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर काय करा, ह्याच्यावरून तुम्ही म्हणा टी इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, नाही तर पॅरामेट्रिक डिफरन्शिएशनने जा, डीएक्स बाय डीटी काढा, डीवाय बाय डीटी काढा, मग डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. किंवा तुम्ही काय करा, ह्याच्यावरून टी इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ एक्स लिहू शकता का, आणि तोच टी इथं टाका वाय मध्ये. असा काल एक प्रॉब्लेम पाहिला होता का आपण, ई रेस टू दी पॉवर एम कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे आपलं फंक्शन आता हे दिसतंय. हे जे दोन दोन पॅरामीटर्स होते, आता आपण पॅरामीटरला काढून टाकलं आणि आपण एकच वाय एज अ फंक्शन ऑफ एक्स केलं. आता काय करणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, मागच्याच क्वेश्चन सारखं. काय करणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग हे काय बनेल, लॉग वाय इज इक्वल्स टू एम इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स इंटू लॉग ई टू द बेस ई, दॅट इज 1. कळते. आता आता डिफरेन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथून पुढचं काम तुम्ही करा बरं पटकन, क्लासवर. कारण आता इथून पुढचा मागचा क्वेश्चन जर पाहिलाय तर हा क्वेश्चन जमला पाहिजे. क्वेश्चन लिहिलं का तुम्ही.
तोपर्यंत मग पुढचा क्वेश्चन लिहितो मी. इफ 2y इज इक्वल्स क्वेश्चन लिहिलाय सगळ्यांनी. 2y इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 1 प्लस अंडर रूट ऑफ x माइनस 1 then show that 4 into x square minus 1 y2 plus 4 into x y1 minus y is equals to 0. जमतंय का? करा चला पटकन करा. झाला का सॉल्व? झाला की नाही झाला? म्हणता हा होता ना. काय करायचं होतं आता? जमलंय की नाही जमलं? आतापर्यंत आन्सर यायला पाहिजे होतं. हे पहा चला. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे काय बनेल? 1/y dy बाय dx. आणि हा काय बनेल? m इंटू -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता तुम्ही डायरेक्ट ह्याला इकडे मल्टिप्लाय केलं का? ओके, असं पण करू शकता तुम्ही. ह्याला काय करा, इकडे मल्टिप्लाय पण स्क्वेअरिंग पण करावी लागेल, कारण तुम्ही डिफरन्शियल इक्वेशनला पाहिलं इथं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसतंय, इथं अंडर रूट ऑफ आहे. त्याच्यामुळे हे इकडे मल्टिप्लाय करा, तर काय बनेल? अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल्स टू my. कळतंय? हा, मायनसचं साईन आहे, मायनसचं साईन विसरू नका. मायनस my. ओके. आता काय कराल? आता तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय दिसतंय? 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसतंय. मग तुम्हाला काय करावं लागेल? अप्रोच स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग जर केली तर हा 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा बनेल dy बाय dx चा होल स्क्वेअर. स्क्वेअर रूट निघून जाईल, हे याचा स्क्वेअर, आणि इकडे काय बनेल? एम स्क्वेअर बाय स्क्वेअर. मायनसचा साईन निघून जाईल ना स्क्वेअरिंग केल्यावर. आता काय करा? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा. फर्स्ट ऍज इट इज. फर्स्ट ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डब्बा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2 डब्बा. बट डब्याच्या आतमध्ये काय? dy बाय dx. मग पुन्हा एकदा त्याचं डेरिव्हेटिव्ह कळतंय तुम्हाला? सो डी बाय dx ऑफ dy बाय dx. कळलं? हे चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. dy बाय dx च्या स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2dy बाय dx इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस सेकंड ऍज इट इज dy बाय dx चा होल स्क्वेअर ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 मायनस 2x 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह
-2x ना, आणि इकडे काय बनेल इज इक्वल्स टू एम स्क्वेअर ऍज इट इज वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx. कळतंय सगळ्यांना? आता मी काय करणार माहितीये, प्रत्येक ह्याच्यामधून dy/dx कॅन्सल करणार आहे दोन्ही साईडला, दोन्ही साईड मध्ये पहा, आणि 2 पण कॅन्सल होतोय. समजा 2 कॉमन काढला, 2 dy/dx लेफ्ट हँड साइड मधून कॉमन काढला तर काय बनेल, 2 dy/dx कॉमन काढला तर लेफ्ट हँड साइड मधून 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y/dx स्क्वेअर. हा d2y/dx स्क्वेअर आहे ना, y डबल डॅश म्हणजे d2y/dy स्क्वेअर dx स्क्वेअर मायनस, आता एक dy/dx बाहेर काढलाय आणि 2 पण बाहेर काढलाय, तर फक्त काय राहील मायनस एक्स dy/dx राहील, बरोबर का? एक dy/dx बाहेर काढलाय, मायनस एक्स dy/dx राहील, आणि इकडे काय एम स्क्वेअर 2 dy/dx असं लिहा, 2 dy/dx इंटू एम स्क्वेअर वाय. असं का लिहितोय मी? कारण मला 2 dy/dx कॅन्सल करायचंय दोन्ही साइड. कळतंय का? आता एम स्क्वेअर वाय dy/dx, हा एम स्क्वेअर वाय इकडे आला, तर हा काय बनेल आता 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y/dx स्क्वेअर मायनस एक्स dy/dx आणि मायनस एम स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू 0. हेच प्रूव्ह करायचं होतं का? आन्सर आपोआप येतं रे, तुम्ही फक्त प्रोसीड करा. ठीक आहे, समजलंय मग सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ 2y इज इक्वल्स टू दिस, if 2y is equals to root x plus 1 plus root x minus 1, then show that y2 म्हणजे काय, d2y/dx स्क्वेअर, आणि y1 म्हणजे काय, dy/dx. हे शो करा, हे प्रूव्ह करा. आता याला व्यवस्थित पाहिलं, इकडे तर हे असं स्क्वेअर वगैरे दिसतंय, बरोबर ना, आणि वर तर काहीतरी वेगळा सिनॅरिओ, म्हणजे आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल आणि मग नंतर डेरिव्हेटिव्हचा विचार करावा लागेल. ठीक आहे ना, म्हणजे काय, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. काय बनेल 4y स्क्वेअर इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म स्क्वेअर एक्स प्लस 1 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, म्हणजे 2 रूट एक्स प्लस 1 इंटू रूट एक्स मायनस. कळतंय का? ओके, आता काय करणार तुम्ही, हे पहा, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला, हे दोन्ही अंडर रूट मध्ये गेले, म्हणजे हे दोघांचा एका स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर काय बनेल ते पहा, 4y स्क्वेअर, इथं 2x ऍज इट इज, एक्स प्लस एक्स 2x प्लस 2 रूट मध्ये काय राहील एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 लिहायचं होतं मला, पण आता ठीक आहे, एक्स प्लस 1 एक्स मायनस 1, ए मायनस बी ए प्लस बी काय असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग 4y स्क्वेअर कशाच्या इक्वल आला, 2x प्लस 2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि मग आता थोडं थोडं वाटतंय की आपण आपल्या आन्सरच्या जवळ चाललोय, कारण इकडे एक्स स्क्वेअर मायनस 1 दिसायला लागलाय, 4 पण दिसायला लागलाय. ठीक आहे, मग आता 2 2 2 कॅन्सल करा, याला असं लिहू शकतो 2 इंटू एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल्स टू 4y स्क्वेअर. हा काय बनेल सांगा, 2y स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. आता पुन्हा एकदा स्क्वेअर वगैरे करायची गरज आहे का, काय हरकत नाही, स्क्वेअर मला वाटतं नको करायला, जरी केला तरी काय फरक पडेल, काही नाही, डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर पाहू काय काय होतंय ते. ठीक आहे, आत्ताच करायचा स्क्वेअर, बरं पुन्हा एकदा स्क्वेअरिंग करू का, कारण मला हे स्क्वेअर रूट घालवायचे, पण मी ना स्क्वेअरिंग करायच्या आधी याला इकडे शिफ्ट करेल, कारण तशी जर स्क्वेअरिंग केली तर पुन्हा याला ए प्लस बीचा होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला लागेल आणि मग पुन्हा एकदा रूटची टर्म येऊ शकते, त्याच्यामुळे मी आधी याला इकडे शिफ्ट करेल. मग हे काय बनेल 2y स्क्वेअर 2y स्क्वेअर 2y स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग
हे काय बनेल, ह्याची स्क्वेअरिंग ए प्लस बी द होल, ए मायनस बी द होल स्क्वेअर, 4y रेज टू दी पॉवर 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2 into this म्हणजे 4xy स्क्वेअर and that is equals to x square minus 1. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. असं केल्याने काय होईल माहितीये, कॅन्सर. आता इकडे काय बनेल, 4y रेज टू दी पॉवर 4 मायनस 4xy स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, एवढं करायची काही गरज नव्हती, तिथून पण आन्सर आलं असतं. आता पहा, तुम्हाला कळेल की कधी कधी जास्त सिम्प्लिफाय करून सुद्धा आपण आन्सरला अप्रोच करत नाही. ठीक आहे, पण पाहू आपण ह्याने येते का. मला माहिती आहे इथून तर फिक्स येणार आहे, हे काय स्क्वेअर वगैरे करायची गरज नव्हती. आता हे पहा, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन केलं तर हे 4 इंटू हे काय बनेल, 4y³ इंटू dy बाय dx, ह्याचा डेरिव्हेटिव्ह ना, y रेज टू दी पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह 4y³ dy बाय dx मायनस 4 बाहेर. आता पुन्हा हे दोन फंक्शन प्रोडक्ट मध्ये फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह y dy बाय dx प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, वाय स्क्वेअर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, काय आलं 1, आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह 0, लिहायची गरज नाहीये. आता दोघांमधून 4 कॉमन काढले, 4 कॉमन काढले आणि 4 0च्या डिनॉमिनेटरला टाकून दिले. आता फक्त काय राहिलंय, 4y³ dy बाय dx मायनस मायनस साइन आतमध्ये जाईल 2xy dy बाय dx मायनस y रेज टू दी पॉवर 2 इज इक्वल्स टू 0. कळतंय का. आता ह्याच्यामधून ना काय नाही करू शकत. आता ह्याच्यामध्ये काय केलंय आपण, जे करू शकतो ते करतो. dy बाय dx कॉमन घेतला समजा, तर हा बनेल 4y³. हा 4y कॉमन समजा, पण कशामधून, ह्या सगळ्यामधून. ओके, सगळ्यांमधून y कॉमन घेतला आणि त्याने डिवाइड करून टाकलं. ठीक आहे, सगळ्यांमधून y कॉमन घेतला आणि त्याने डिवाइड करून टाकलं. इथून एक y, इथून एक y, इथून एक y आणि 0च्या डिवाइडला गेला तो. कळतंय का. मग आता हेच एक्सप्रेशन कसं दिसेल, 4y² dy बाय dx मायनस 2x dy बाय dx मायनस y इज इक्वल्स टू 0, असंच दिसेल ना. ओके, आता आता काय करू आपण, ह्या दोघांमधून dy बाय dx जर कॉमन घेतला तर 4y² मायनस 2x मग dy बाय dx इज इक्वल्स टू y. कळतंय. आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता करू शकता ना, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग फर्स्ट ऍज इट इज म्हणजे 4y² मायनस 2x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, याचं डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस नाही प्लस सेकंड ऍज इट इज dy बाय dx ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 4y² चं डेरिव्हेटिव्ह 8y dy बाय dx आणि 2x चं डेरिव्हेटिव्ह -2, म्हणजे 2x म्हणजे -2x चं डेरिव्हेटिव्ह -2, आणि इकडं या साईडला काय राहील, dy बाय dx. ठीक आहे, तर व्यवस्थित पहा आपण आपल्या आन्सर पर्यंत पोहोचतोय का. तर y तर राहतच नाही इथं, y राहायला पाहिजे. म्हणून काय झालं माहितीये, आपण एक्स्ट्रा सॉल्व्ह करून आपण इथं फसलो, कारण आपण डिमांड नाही पाहिली क्वेश्चनची. क्वेश्चनची डिमांड आहे 4 इंटू x² मल्टिप्लाइड पाहिजे इथं. कळते का तुम्हाला मला काय म्हणायचं ते. d2y बाय dx² ला 4 इंटू x² मायनस 1 मल्टिप्लाइड पाहिजे होता, पण आपण तर दुसरंच काहीतरी मल्टिप्लाइड ठेवलंय. त्याच्यामुळं हे जे काम केलंय ना आपण, मी तुम्हाला त्या स्टेपला म्हणत होतो की हे करायची गरज नाही.
कधी कधी काय होतं, आपण थोडासा रॉंग अप्रोच पण अडॉप्ट जर केला तर फायनल आन्सर पर्यंत आपण पोहोचू शकत नाही. म्हणजे आता जर इथूनच काही एक्स्ट्रा काम न करता, काही जास्त डोकं न लावता इथूनच गेलो असतो तर कदाचित आपण आपल्या आन्सर पर्यंत पोहोचू शकलो असतो. ठीक आहे, आता पहा, म्हणजे तिथून काय करणार आपण, हे जे केलंय हे काय वाया नाही गेलं. ह्याच्यामधून तुम्हाला ही गोष्ट समजली की कधी कधी जास्त काम जरी केलं ना तुम्ही, तरी त्या कामाने तुम्ही फायनल आन्सर पर्यंत रीच कराल, हे असं काही नाही. पण मी म्हटलं चला ट्राय करून पाहू, काय हरकत नाही. आता इथून पहा बरं, काही करायची गरज नाही. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथंच मी म्हणायला पाहिजे होतं अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय बनेल, 4y dy बाय dx. पहा आता आपल्याला आपल्या गोष्टी मिळतील. प्लस इज इक्वल्स टू 1 प्लस 1/2 रूट डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज, हा पहा आपण पोहोचतोय आपल्या आन्सर पर्यंत इथूनच. आता काय होईल माहितीये, आता समजा एलसीएम आपण घेतला, एलसीएम घ्या तर हे काय बनेल, रूट ऑफ x² - 1 प्लस एक्स अपॉन रूट ऑफ x² - 1. आणि इकडे काय, 4y dy बाय dx. ठीक आहे, आता हे जर ह्याच्याशी मल्टिप्लाय केलं, कारण मला 4 इंटू हे मल्टिप्लाइड पाहिजे, हे समजा याच्याशी मल्टिप्लाइड केलं, अप्रोचेस बरोबर आहे. ठीक आहे, तर काय होईल, 4 इंटू y इंटू अंडर रूट ऑफ x² - 1 इंटू dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल्स टू x प्लस रूट x² - 1. इथून बरोबर आलोय का आपण, ह्या स्टेपला समजा स्क्वेअरिंग जरी केली असती तर स्क्वेअरिंग आपण करून पाहिजे होती. ठीक आहे, स्क्वेअरिंगने एक्स एक्स कॅन्सल झाला होता. मग इथं काय आलं होतं, 4y² प्लस x² मायनस 4xy² इज इक्वल्स टू x² - 1. आणि ह्या x² ला हा x² आपण कॅन्सल पण केला होता, याच्यामधून 4y² जर कॉमन काढला तर इथं 1 मायनस एक्स असं उरत होतं, आणि इकडे या साईडला -1. याने आपली डिमांड फुलफिल होत नव्हती. आपण काय केलं, अंडर रूट ऑफ x² - 1 जो आहे, तिथंच आपण अगेन डिफरन्शिएशन केलं. असं केल्याने काय होईल, एलसीएम घेतला, प्रोसीड करू, काय होतंय ते होतंय, म्हणजे काय होईल ते होईल, पाहून घेऊ आपण. फोरशी कोण मल्टिप्लाइड पाहिजे, हा मल्टिप्लाइड पाहिजे. किंवा या स्टेपलाच आपण, ही जी स्टेप आहे ना याला इकडे मल्टिप्लाइड न करता, ही स्टेप कळती इथपर्यंत आपण आलोय. म्हणजे माझा एक अप्रोच मला काय सांगतोय माहिती का, इथं तुम्ही पुन्हा अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. अगेन नाही, इथे एकदाच आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केले. अगेन का म्हणलंय आपण, एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केले, पहिलंच डेरिव्हेटिव्ह घेतले, आणि ह्या स्टेपला आपण पोहोचलोय ना, या स्टेपला लगेच इकडे मल्टिप्लाइड करू नका. मला असं वाटतंय इथं समजा आपण क्वेश्चन रूल अप्लाय केला तर खाली स्क्वेअर बनेल, खालच्याचा स्क्वेअर खालचा ऍज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा ऍज इट इज खालच्याचं डेरिव्हेटिव्ह, आणि मग नंतर इकडे आपण मल्टिप्लाय करून पाहू. ठीक आहे, म्हणजे तो एक अप्रोच मला सुचतोय. म्हणजे जर क्वेश्चन मध्ये अडकलोय तर आता काही ना काही विचार करायचा की कसं ना कसं आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचंय. मग आता डेरिव्हेटिव्ह घेऊ.
Again differentiate with respect to x. Again differentiate with respect to x. For 4 as it is, 4 into first as it is derivative of second d2y by dx square plus second as it is dy by dx as it is derivative of first dy. कळतंय का तुम्हाला? फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट वायचं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स म्हणजे ह्याचा स्क्वेअर बनेल का इथं? फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे त्याचा स्क्वेअर बनला इज इक्वल टू या साईडला पहा क्वोशंट रूल जर अप्लाय केला तर खालच्याचा स्क्वेअर खालचा ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह वरच्याचं डेरिव्हेटिव्ह काय बनेल सांगा? 1/2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू याचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 1 मायनस वरचा ऍज इट इज हा क्वेश्चन असे कॉम्प्लिकेटेड असतात. महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये काही कमी कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे असं नाहीये. ठीक आहे. मायनस आता वरचा ऍज इट इज खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरचा काय एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 ऍज इट इज आणि खालच्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह 2x. एवढं समजलंय सगळ्यांना? क्वेश्चन मध्ये जिवंत राहा. क्वेश्चन मध्ये जर तुम्ही इथून होप सोडून दिली की मग मग राहिलं सगळं. 2 कॅन्सल. आपण आन्सर पर्यंत रीच होणारी ही पॉझिटिव्हिटी आपल्याकडे असली पाहिजे की अरे येते आपल्याला. ठीक आहे. इज इक्वल्स. आता एलसीएम काय आला दोघांचा पण एलसीएम घ्या म्हणजे हे काय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इथे एलसीएम जर घेतला एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. इकडे जाऊन हा रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 मल्टिप्लाय झाला तर हे असं बनेल एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि डिनॉमिनेटरला येईल एक्स स्क्वेअर मायनस 1. इतकं छोटं दिसतंय का रे सगळ्यांना? मायनस आता इथं एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 ऍज इट इज आहे आणि इथं काय हा एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि खाली होल डिनॉमिनेटरला काय एक्स स्क्वेअर मायनस 1. समजतंय का? ओके. क्वेश्चन तुम्हाला जर समजत नसेल एखादी स्टेप नसेल कळत तर मी मागून पुन्हा सांगतो तुम्हाला कुठं नसेल कळालं तर कळालंय आतापर्यंत सगळं. तर हे म्हणजे दिस इज इक्वल्स टू दिस तर खालचा जो एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे तो मल्टिप्लाइड होईल ह्या 4 शी म्हणजे 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. आतमध्ये काय आतमध्ये वाय d2y बाय dx स्क्वेअर. आता त्याला y2 लिहू का डायरेक्ट म्हणजे आपलं काम पण थोडस सोपं होईल. y इंटू y2 प्लस y1 स्क्वेअर dy बाय dx चा स्क्वेअर म्हणजे y1 स्क्वेअर इज इक्वल्स टू हा काय पहा आता हा हे जे रूट आहे हे कॅन्सल नाही करायचंय. आपण त्याला काय केलंय एलसीएम ला पाठवलंय म्हणजे हे ऍक्च्युली असं होतं एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि वर इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि वर काय राहिलं आपला एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. जर कॉमन घेतला या दोघांमधून न्यूमरेटर मधून तर आतमध्ये अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस एक्स बनेल. हे कळतंय का? काय लिहिलंय हे कळतंय का? ह्याला जर कॉमन घेतलं दोघांमधून इतकं छोटं दिसत नसेल पण ठीक आहे. कॉमन घेतल्यानंतर हे असं आपल्याला दिसेल. मग तुम्हाला हे असं दिसतंय का ए प्लस बी ए मायनस बी वर मग तो काय बनेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ह्याचा स्क्वेअर
ह्याचा स्क्वेअर मायनस ह्याचा स्क्वेअर म्हणजे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. तुम्ही क्वेश्चन मध्ये जिवंत आहात ना, होप नाही सोडलेली. जर स्क्वेअर निघून गेला तर एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे ह्याला हे कॅन्सल होईल. पहा आपण आपल्या आन्सर पर्यंत आता रीच करतोय. 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू वाय इंटू y2 प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू y1 स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 1. पहा तरी आपलं जे आन्सर आहे त्याच्यापर्यंत जायला आपल्याला एक गोष्ट कमी पडतीये. समजा y ने डिवाइड केलं, कारण डिमांड काय आपल्या क्वेश्चनची, इथं फक्त y2 आहे. ठीक आहे, y ने डिवाइड करूया आपण हे जे इक्वेशन मिळालं ह्याला. तर हे असं बनेल 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 y2 प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू y1 स्क्वेअर अपॉन y इज इक्वल्स टू मायनस 1 बाय y. आता पाहू आपण y ची व्हॅल्यू टाकून. y ची व्हॅल्यू पहा इथून. dy बाय dx कशाच्या इक्वल आलाय? 4 dy बाय dx याच्या इक्वल आलाय. 4y dy बाय dx इथून आपल्याला कशा म्हणजे मागे जाऊन पण पाहायचं असतं अशा क्वेश्चन मध्ये. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, आणि y काय आलं होतं? y ह्याच्या इक्वल आहे. समजा y च्या जागी y ची व्हॅल्यू टाकली dy बाय dx y2 स्क्वेअर इथपर्यंत समजलंय ना प्रॉपर? चॅलेंजिंग क्वेश्चन असतात. y इंटू dy बाय dx. आता dy बाय dx इंटू अपॉन y जर आणायचं आहे. एकतर याला पुन्हा एकदा सॉल्व्ह करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे इथपर्यंत आलोय हा अप्रोच बरोबर आहे, कारण आपण हे जे वापरलं क्वेश्चन रूल त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आता फक्त हे जे राहिले ना, इथून पुढं कसं प्रोसीड करायचं, दॅट इज द मेन थिंग. इथपर्यंत आपण आलोय, आपल्याला पण प्रूव्ह वेगळंच करायचंय. एक्स स्क्वेअर मायनस 1 आलाय, फक्त ह्या एक्स्ट्रा वायचं काय करायचं. आता तुम्हाला ही गोष्ट माहित असली पाहिजे. समजा हे इकडे आलं तर 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 y2 प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 y1 स्क्वेअर बाय y आणि प्लस 1 अपॉन y इज इक्वल्स टू 0. यांच्या दोघांमधून जर y कॉमन घेतला तर 1 अपॉन y 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू y1 स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 0. आता फक्त मला हे प्रूव्ह करायचंय की ही जी गोष्ट आहे ही आणि ही जी गोष्ट आहे त्या दोन्ही सेम आहे. ते करण्यासाठी आता जे पहिलं जे केलंय त्याची मदत घ्यावी लागेल. चला लास्टला थॉट देऊ ह्या क्वेश्चनला पुन्हा. ठीक आहे, इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता इथून पुढे काय करायचं हे एवढे सगळी किचमिट झाल्यामुळे मला पण सुचेना. टाइम पण पास होत चाललेला आहे. ठीक आहे, पुढच्या म्हणजे लगेच पाहू. हे जे 2-3 क्वेश्चन झाले ना, मग पाहू. हा क्वेश्चन पाहता.
अशा क्वेश्चन मध्ये ना डिफरन्शियल इक्वेशन बनवायचे असतात, त्याच्यामुळे थोडस सांभाळून जे पहिलं केलंय ना ते व्यवस्थित लिहा, म्हणजे आपल्यालाच कळेल की आपण पहिलं काय केलं होतं. ठीक आहे, आता हे एक्सप्रेशन दिलंय, व्यवस्थित पहा. आता पहिला अप्रोच काय कळतोय माहितीये का मला, सेक इनवर्स तिकडं पाठवू आणि त्याला टी वगैरे काहीतरी पुट करू, पण टी पुट करायची पण गरज नाही तसं पाहिलं तर, कारण इथं टॅन मला काहीतरी फॉर्म्युला बनणार आहे असं मला दिसतंय. ठीक आहे, मग सेक तिकडे गेलं तर हे काय बनेल, 7x³ असा क्वेश्चन काल सॉल्व्ह केलेला आहे, म्हणजे याच्या मागच्या लेक्चरला 5y³ अपॉन 7x³ प्लस 5y³ दॅट इज इक्वल्स टू सेक एम. ठीक आहे, तर तो आता काय होणार, हे तिकडे मल्टिप्लाय होणार. सध्या सेक एम ला टी म्हणू, आपण काय म्हणू, टी. तर हे असं बनेल 7x³ मायनस 5y³ बरोबर इज इक्वल्स टू 7x³ टी प्लस 5y³ टी. आता ह्याला इकडे आणा, तर 7x³ मायनस 7x³ टी याला इकडे आणलंय आणि याला तिकडे पाठवलं, तर हे बनेल 5y³ टी प्लस 5y³ बरोबर. अशा टाईपचे क्वेश्चन आपण केले. आता 7x³ जर कॉमन घेतला तर हा काय बनेल 1 मायनस टी, आणि ह्याच्यामधून 5y³ कॉमन घेतला तर हा काय बनेल 1 प्लस टी. तुम्ही काय लिहाल, y³ ला कसं लिहाल, y³ ला तुम्ही y³ ला लिहाल y³ इज इक्वल्स टू, किंवा 5y³ इज इक्वल्स टू 1 मायनस टी अपॉन 1 प्लस टी इंटू 7x³, इजंट इट, असं लिहू शकाल तुम्ही. आणि ह्याला तुम्ही एस म्हणा, कॉन्स्टंट आहेत ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना, मग 5y³ इज इक्वल्स टू एस इंटू 7x³ असं काहीतरी बनलंय. काय कराल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण हे करत असताना मागं पाहायचं, मी सांगितलंय तुम्हाला, तुम्ही एस कशाला म्हणलाय, एस इज इक्वल्स टू, आता ह्याला जर पूर्ण याला एस म्हणलाय तुम्ही, तर एस इज इक्वल्स टू 5y³ अपॉन 7x³ बनेल का, याच्यावरून असं लिहू शकतो का, एस इज इक्वल्स टू 5y³ अपॉन 7x³, कारण एक्स एस काय तुमचा 1 मायनस टी अपॉन 1 प्लस टी. आता डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर ह्याचं डिफरन्शिएशन 5 इंटू 3y² dy बाय dx, आणि इकडे काय बनेल एस इंटू 7 इंटू 3x². समजतंय, 3 कॅन्सल होईल. ठीक आहे, आणि h च्या जागी तुम्ही काय टाकाल आता, 5y³ अपॉन 7x³. एस च्या जागी h ची व्हॅल्यू टाकली या स्टेप मध्ये तुम्ही, इंटू काय, इंटू 7x², आणि या साईडला काय राहिले 5y² dy बाय dx. आता व्यवस्थित पहा, पुन्हा कॅन्सल होत आहेत गोष्टी, 5 ला 5, ठीक आहे, त्याच्यानंतर 7 ला 7 कॅन्सल होईल, x³ हा पूर्ण x², इथं x राहील, y² जाईल, इथं y राहील, म्हणजे dy बाय dx काय बनलं, y बाय x. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता का, एस एक्स dy बाय dx इज इक्वल्स टू y, लिहू शकता का. म्हणजे हे जे डिफरन्शियल इक्वेशन दिलंय त्याच्यामध्ये हे जे आहे त्याला मायनस वाय लिहून टाका, कारण हा मायनसचं साईन आहे ना, कळतंय का तुम्हाला, कळतंय सगळ्यांना. ओके, आता m²y कुठून आला, m²y ते करून पाहू लास्टला. ठीक आहे, 1 मायनस x² आणायचं आहे d2y बाय dx² सोबत, ट्राय करून पाहू, झालं तर झालं. ठीक आहे, मग डिफरन्शिएट, अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एखादा क्वेश्चन नाही झाला तर लगेच खचून नाही जायचं, मी पण मला स्वतःला तसं सांगतो की होऊ शकतं, कारण मॅथ्स असा सब्जेक्ट आहे ना, सगळ्या म्हणजे जेई मध्ये ऍडव्हान्स मध्ये सगळ्यात अवघड सब्जेक्ट, त्याच्यामुळे एखादा क्वेश्चन नाही आल्याने हा अप्रोच आपल्याला कळून जाईल. पण याचा अर्थ आपण असं नाही की आपण कन्सेप्च्युअली वीक आहोत. फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d2y बाय dx² प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायची गरज नाही, आणि या साईडला पण काय उरेल dy बाय dx.
डीवाय बाय डी एक्स कॅन्सल. एक्स तिकडे मल्टिप्लाय झाला. हा, मग दुसरा एक ऑप्शन माझ्याकडे आहे की मी दोन्ही साईडला स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे, हा ऑप्शन आहे माझ्याकडे की दोन्ही साईडला इथंच स्क्वेअर करू शकतो, कारण मला एक्स स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअरिंग केली समजा दोन्ही साईडला, तर हे काय बनेल, एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्सचा स्क्वेअर इज इक्वल्स टू वाय स्क्वेअर. आणि मग डिफरन्शिएट केलं समजा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हे काय बनेल, फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, याचा डेरिव्हेटिव्ह काय, 2 dy बाय डी एक्स इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. कळतंय का, 2 dy बाय डी एक्स इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड ऍज इट इज डीवाय बाय डी एक्सचा होल स्क्वेअर ऍज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह पहिल्याचं म्हणजे 2x, आणि या साईडला जर पाहिलं तुम्ही तर 2y डीवाय बाय डी एक्स. मला वाटतं हेच तुमचं पूर्ण आन्सर देऊन जाईल, मला असं वाटतंय. 2 कॅन्सल होईल, डीवाय बाय डी एक्स सगळ्यांमधून कॅन्सल होईल. फक्त काय उरतं इथं, एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, पण इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, पाहू आपण. प्लस एक्स डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय. म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. हे जे प्रूव्ह करायचंय चेक करण्यासाठी तुम्ही काय करा, हे जे तुम्हाला मिळालं त्याच्यावरून तुम्ही एक गोष्ट म्हणू शकता का, तुमचा एक्स डीवाय बाय डी एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअरच्या इक्वल आहे. आणि ह्या एक्स डी टू वाय एक्स डीवाय बाय डी एक्सच्या जागी ही गोष्ट पुट करून तुम्ही काय करू शकता, प्रोसीड करू शकता. कळतंय, हा एक ऑप्शन आहे आपल्याकडं. हा जर ह्याच्या जागी टाकला तर याला हे कॅन्सल होऊन जाईल. मग फक्त काय उरेल, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर वाय. व्यवस्थित पहा, इथपर्यंत आलोय आपण बरोबर, इथपर्यंत आलोय. इथं वाय बाय एक्स आला समजा, तर दुसरा एक ऑप्शन आहे माझ्याकडं की मी इथंच क्वेश्चन रूल वापरेन. असं विचार करायचा मल्टी डायमेन्शनने, की इथं क्वेश्चन रूल समजा वापरला मी, तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर काय येईल, खालच्याचा स्क्वेअर, खालचा ऍज इट इज वरच्याचं डेरिव्हेटिव्ह, मायनस वरचा ऍज इट इज खालच्याचं डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय झाला तर एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स वाय डॅश मायनस वाय. पण अजून एक डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे. तर दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करावा लागेल. काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय बरं, काय करावं लागेल, एम स्क्वेअर वाय आला पाहिजे, एम स्क्वेअर वाय येण्यासाठी काय करावं लागेल, तो जो सेक आहे म्हणजे ती स्टेप जर केलीये, ती स्टेप समजा चुकीची असेल, हे जे आपण केलं वाय आणि टी आणि हे इथपर्यंत आपण गेलो, त्याच्यानंतर डीवाय बाय डी एक्स वाय बाय एक्स आला, असं जर ऑप्शन मध्ये असेल ठीक आहे, हे जे केलंय हे चुकीचं आहे असं नाही, हे जे आता आपण केलंय हे चुकीचं आहे अजिबात नाही, फक्त आपल्याला प्रूव्ह हे करायचं, आणि तिथपर्यंत जायला आपल्याला ही एम स्क्वेअर वाय ची स्टेप आली पाहिजे. तर ती येण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन दुसरा कोणता राहिलाय, ट्रिग्नोमेट्रीची मदत घ्यावी लागेल का?
वन मायनस एक्स स्क्वेअर पण आलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतंय की इथं सेक किंवा कॉस, समजा डेरिव्हेटिव्ह जरी घेतलं, इथपर्यंत आलोय आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय बाय एक्स. आज काय लॉजिक लागत नाही का माझं पण. 2 मिनिट हा. कोणता क्वेश्चन आहे हा? 6. बरोबर तर आहे. व्यवस्थित पाहिजे. डीवाय बाय डीएक्स पर्यंत आपण पोहोचलोय. मी फक्त स्टेप पाहतो. स्टेप आपण बरोबर केलेले आहेत तिथपर्यंत. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह जर घेतलं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, व्यवस्थित पहा बरं का. तर खालच्याचं डेरिव्हेटिव्ह, खालच्याचा स्क्वेअर, खालचा ऍज इट इज वरच्याचं डेरिव्हेटिव्ह वाय डॅश, मायनस वरचा ऍज इट इज खालच्याचं डेरिव्हेटिव्ह 1. पण वाय डॅशच्या जागी आता पुन्हा तुम्हाला मी काय म्हणलेलं की आपल्याला पुन्हा बॅक जाऊन पाहावं लागतं. वाय डॅश म्हणजे डीवाय बाय डी एक्स आहे. त्याच्या जागी वाय बाय एक्स टाकला तर एक्स ला एक्स कॅन्सल होईल. कळतंय का तुम्हाला? एक्स ला एक्स कॅन्सल होईल. मग वर फक्त वाय मायनस वाय राहील, दॅट इज 0. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युली कशाच्या इक्वल आहे? 0च्या इक्वल आहे. म्हणजे हे जे काही आहे ना, हे पूर्ण 0 आहे. कळतंय तुम्हाला? आता फक्त आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचंय, हे जे केलंय ही स्टेप काही कामाची नाही. सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 इथपर्यंत ते पण गेलेत, पण त्याच्यानंतर काहीच नाही. तर मी क्वेश्चन रॉंग लिहिलंय. अरे क्वेश्चन रॉंग. हे नव्हतं दाखवायचं. फक्त फक्त हे दाखवायचं होतं. शो दॅट डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. कळतंय का? म्हणजे आपण वेगळंच काहीतरी विचार करत बसलो. ठीक आहे, हे करायचं होतं आणि हे तर झालंय पण आता. कळतंय? या क्वेश्चन मध्ये हे करायचं होतं. मी कदाचित वरच्या क्वेश्चनच लिहिलं ते. हा बरोबर. ओके. ओके. हे पहा आता. हाच क्वेश्चन इकडे कॉपी करू आपण. कॉपी कुठून करायचं आज? हे का? ओके. आणि नेक्स्ट पेजवर इथं पेस्ट करायचं का? हम्म. इथून स्लाइड नाही कॉपी करायची आपल्याला पूर्ण. हम्म. कुठं ऑप्शन येते कॉपी? हे हे आणि ओके. ह्या 4 नंबरच्या स्लाइडला आपण. ठीक आहे. चुकीचा क्वेश्चन लिहिल्यामुळे काय काय चुकीचे विचार करत बसलो आपण. पण हा एक्झरसाइज खरंच क्रिटिकल आहे. मी ज्यावेळी स्वतः सॉल्व्ह केला ना हा एक एक महिन्यापूर्वी, मला कम्प्लीट
3 तास लागले हा एक्सरसाइज करायला, अप्रोचेस अंडरस्टँड करायला. ठीक आहे. आणि इंटिग्रेशन जो चॅप्टर आहे त्याचे 3 एक्सरसाइज मी 2 तासात केले, टोटल 5 आहे. म्हणजे काय, हे थोडं अवघड आहे, फक्त समजून व्यवस्थित घ्यायचं. आपण असं पाहू बरं, आपण त्या वेने समजा नाही जाऊ शकलो, स्क्वेअरिंग वगैरे स्क्वेअरिंगने नाही जाऊ शकलो, तर आपण डायरेक्ट जाण्याचा प्रयत्न करू. 2y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 प्लस अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1. आता डायरेक्ट समजा आपण स्क्वेअरिंग वगैरे करण्यापेक्षा स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होत होतं, हे 4y स्क्वेअर हा एक अप्रोच समजा, 4y स्क्वेअर, आणि इकडं ए स्क्वेअर ए प्लस बी द होल स्क्वेअर वाला वापरला तर एक्स प्लस 1 प्लस एक्स मायनस 1 मायनस मायनस नाही प्लस 2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. हे एक्स स्क्वेअर मायनस 1 रूट मध्ये कसं आलं कळतंय. आता 4y स्क्वेअरला तुम्ही काय लिहिणार, 1 1 कॅन्सल होईल, तर 2x प्लस 2 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1, 2 2 2 कॅन्सल होईल, तर 2y स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. मग हे समजा इकडे आलं तर काय होत होतं, 2y स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल्स टू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. पण आपल्याला मल्टिप्लाइड कोण पाहिजे, एक्स स्क्वेअर मायनस 1, म्हणून आपण स्क्वेअर करून पाहिला होता आणि हे असं आलं होतं. पण ह्याने आपण आन्सर पर्यंत रीच होऊ शकत नाहीये. मग आपण थोडस याने ट्राय करू, डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करण्याचा ट्राय करू, कारण रूट ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग समजा डायरेक्ट डिफरन्शिएशन केलं तर 2 इंटू डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 1/2 रूट एक्स प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, एक्स प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 1, त्याच्यामुळे लिहायची काही गरज नाही, प्लस 1/2 रूट एक्स मायनस 1. आता यांच्या दोघांच्या डिनॉमिनेटर मधला 2 कॉमन घेतला, 1/2 याला मल्टिप्लाय केला तर काय बनेल, 4 डीवाय बाय डीएक्स समजा असं बनेल. कळतंय का. आता एलसीएम जर घेतला, म्हणजे हे 2 हा 2 आणि हा 2 ऑलरेडी इकडे गेलाय. ठीक आहे. आता एलसीएम समजा घेतला तर तर मला असं वाटतंय की मी पोहोचतोय माझ्या आन्सर पर्यंत. एलसीएम घेतल्यावर काय होईल, रूट एक्स मायनस 1 प्लस रूट एक्स प्लस 1, आणि खाली डिनॉमिनेटरला काय, रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1 अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1 इज ए प्लस बी, ए मायनस बी अंडर रूट मध्ये लावला तर काय होईल, असं बनेल. आता मला काय वाटतं माहिती का, इथं मी क्वेश्चन रूल घ्यावा, म्हणजे क्वेश्चन रूल वापरावा. राईट, अगेन डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर मग हे 4 इंटू d2y बाय dx स्क्वेअर, आणि इथं क्वेश्चन रूल वापराल. खालच्याचा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर रूट निघून जाईल, खालचा ऍज इट इज इंटू वरच्याचं डेरिव्हेटिव्ह, ह्याचं पूर्ण ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स मायनस 1 प्लस 1/2 रूट एक्स प्लस 1. ठीक आहे, मायनस वरचा एज इट इज खालच्याचं डेरिव्हेटिव्ह, तर खालच्याचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू 2x. कळतंय, कारण खाली एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, इंटू 2x इंटू वरचा एज इट इज अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1 प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1. ठीक आहे. आता हा जो खाली आपण कशासाठी आणलाय, अप्रोच आपण ह्याच्यासाठी शोधलाय, कारण मला ह्याच्यासोबत मल्टिप्लाइड कोण पाहिजे, एक्स स्क्वेअर मायनस 1 पाहिजे, म्हणजे माझं काम जवळपास झाल्यासारखं वाटतंय मला. एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता एलसीएम वगैरे घ्या, हा 2 कॅन्सल होईल, याचा एलसीएम काय आणायचा, अंडर रूट ऑफ, याचा तर ऑलरेडी डिनॉमिनेटर काय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. इथं एलसीएम जर घेतला तर हा याच्याशी मल्टिप्लाइड होईल, हा याच्याशी मल्टिप्लाइड होईल, आणि 1/2 बाहेर येईल, म्हणजे हा जवळपास असं बनेल 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू एलसीएम जर घेतला तर रूट एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ
एक्स स्क्वेअर मायनस वन एलसीएम घेतलाय इथं प्लस नाही इथं मायनसचं साईन मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन. आता ह्यांच्या दोघांमधून आपण ही गोष्ट कॉमन काढू शकतो का? काय? ह्या दोघांना समजा कॉमन घेतलं, ठीक आहे, तर आता हे काय बनेल? रूट एक्स प्लस वन प्लस रूट एक्स मायनस वन हा 1/2 ऍज इट इज आहे, त्याला समजा बाहेर ठेवू आपण, आणि आतमध्ये अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन इंटू काय झालं हा इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस वन आणि इथं फक्त मायनसचा एक्स बनलाय उरतोय. ठीक आहे, आता कसा थॉट देऊ शकता तुम्ही? कोणत्या अंडर रूट मधल्या ना? हा तेच करायचंय. आता आता थॉट असा द्यायचा आहे की ह्याला व्यवस्थित पहा, ह्याला 1/2. आता जर मी ह्या रूट एक्स स्क्वेअर मायनस वन ला अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन इंटू एक्स प्लस वन असं लिहिलं तर दोघांना सेपरेट एलसीएम दिला, दोघांना सेपरेट डिनॉमिनेटर दिला, तर मग मला हे असं दिसायला लागेल काय? रूट एक्स मायनस वन प्लस रूट एक्स प्लस वन. पहा तुम्हाला समजतंय का की नाही समजत? हे जे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन आहे त्याला लिहितोय अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन इंटू एक्स प्लस वन, आणि हे जे आहे हे याला आणि याला ह्याच्या दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये हे टाकतोय, तर काय होतंय? वरचा जो अंडर रूट ऑफ एक्स प्लस वन आहे तो डिनॉमिनेटरला काय राहतोय खाली? ओके. किंवा याच्या जागी डायरेक्ट आपण फोर डीवाय बाय डी एक्स टाकू शकतो का त्याच्या जागी? करू ना. हे जे मी काय म्हणलंय पहिलं जे केलंय ते पहा, ह्याला आपण 4 इंटू डीवाय बाय डी एक्स लिहू शकतो का? कारण हे एक्सप्रेशन सारखं दिसतंय. मग ह्याला डायरेक्ट आपण कशाने रिप्लेस करतोय? 4 डीवाय बाय डी एक्स ने. आणि या साईडला काय? या साईडला आहे 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस सॉरी दॅट इज इक्वल्स टू 1/2, आणि ह्याला सगळ्याला मी रिप्लेस कशाने करतोय? 4 डीवाय बाय डी एक्स ने. आणि हे जे इंटू आहे त्याला व्यवस्थित पहा, त्याला कशाने म्हणजे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन ला काय लिहू शकतो मी? 2y स्क्वेअर मायनस एक्स, आणि हा ऑलरेडी एक मायनसचा एक्स. ठीक आहे, तर हा काय बनेल मग? 2y स्क्वेअर मायनस 2x बरोबर, 2y स्क्वेअर मायनस 2x. आता ह्याच्यातला 2 बाहेर येईल आणि हा जो डिनॉमिनेटरचा 2 आहे तो निघून जाईल. कळतंय का? ह्यांच्या दोघांमधून 2 ला कॉमन घेतलं आणि हा 2 कॅन्सल केला. ठीक आहे, आता आता पहा काय उरतंय तुमच्याकडे? 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस वन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू डी वाय बाय डी एक्स. आता इंटू वाय स्क्वेअर करू आपण, इंटू वाय स्क्वेअर मायनस 4x dy बाय dx. हा वाय स्क्वेअर कुठून आलाय? हा समजा या साईडला आला 4x dy बाय dx, तर हा असा बनेल d2y बाय dx स्क्वेअर मायनस मायनसचा हा जो 4x dy बाय dx या साईडला आला तर 4x dy बाय dx.
प्लसचा. आणि आता इथं पुन्हा एकदा आपण काही करू शकतो का, आपण ट्राय करू. 4 dy/dx y² ला कशाने रिप्लेस करू शकतो आपण. त्या साईडला फक्त राहतोय 4 dy/dx इंटू y². 4 dy/dx. का कशाने रिप्लेस करू शकतो का 4 dy/dx ला. y² म्हणजे this upon 2 आणि dy/dx म्हणजे हे. ह्याचं पूर्ण याचा आन्सर ह्याचं पूर्ण आन्सर y आलं पाहिजे. म्हणून ऑब्झर्वेशन तुम्ही क्वेश्चन मध्ये जिवंत असले पाहिजे. ओके, मी माझं काम करेल पण तुम्हाला पण कळलं पाहिजे की मी काय करतोय. ओके, इथून आपण काहीतरी मॉडिफिकेशन होते का पाहू. हा वायच्या इक्वल आला पाहिजे. फक्त एवढं जर करू शकलो म्हणजे झाल्यातच जमाय आपला. कारण हा y1 आहे, हा y2 आहे. आता फक्त ह्याला वायच्या बरोबर दाखवायचंय. 4 dy/dx इंटू y² इज इक्वल्स टू y. dy/dx हा आलाय. मग ह्या वरच्या पूर्ण ह्याला 2y म्हणू शकतो का मी. आणि खाली डिनॉमिनेटरला काय √(x²-1). फक्त ह्याला y दाखवायचं, एवढं केलं म्हणजे क्वेश्चन संपतोय. या स्टेप मध्ये पण आपण काहीतरी थोडं वेगळं पण विचार करू शकलो असतो. जमतंय का, इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना. काय केले व्यवस्थितपणे पहा. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना. तर इथून पुढं कसा थॉट द्यायचा. म्हणजे पहिलं काय केलंय त्याच्याकडे व्यवस्थित पहा. आता 2y/√(x²-1) जर टाकला, ह्याला y दाखवायचं फक्त. कसं दाखवू शकतो. एकतर ही स्टेप मला व्यवस्थित करून पाहावं लागेल. खालच्याचा स्क्वेअर, खालचा ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह वरच्याचा, मायनस वरचा ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह खालच्याचा. x अपॉन हा उरेल आणि हा 1/2 इंटू (x²) ओके. मग ह्याच्यातून आपण 1/2 इंटू धिस कॉमन काढला तर आतमध्ये ह्याच्या अंडररूटचा कुठे गेला. हे पहा, इथं आपण चुकलोय. आपण ह्या दोघांना जर कॉमन घेतलं ना तर आतमध्ये काय राहील, ((x²-1) मायनस हा मायनसचा x राहील फक्त. मला क्वेश्चन पाहू द्या पुन्हा. क्वेश्चन तर आन्सर तर नाही चुकीचं लिहिलं. 7. कळालाय का क्वेश्चन सगळ्यांना. स्टेप्स कळाल्या. एक पुन्हा एकदा एक छोटासा ट्राय देऊन पाहू. जमला तर ठीक आहे, नाही जमला तर पाहू नंतर. ठीक आहे. मला वाटतं आता ह्या ट्रायला जमलाच पाहिजे.
क्वेश्चन काय होता आता तो पण पाठ झालाय. 2y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 मायनस मायनस का प्लस प्लस अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1. आता काय करू? टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड देन शो दॅट. काय दाखवायचं ते पण पाठ झालंय. काय 4 इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर का एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 y2 म्हणजे d2y/dx स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स dy/dx मायनस y इज इक्वल्स टू 0. एकदा चेक करू द्या, नाहीतर पुन्हा व्हायची गडबड. ठीक आहे. आता पहा, आता सगळ्यांचा फोकस असला पाहिजे, एकदम स्क्रीनवर असला पाहिजे फोकस. हे पहा, 2 इंटू dy/dx पटपट पटपट करून पाहू. 1/2 रूट डिफरन्शिएशन करतो. एक्स प्लस 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 1/2 रूट एक्स मायनस 1. ओके. आता काय करणार तुम्ही? एलसीएम घ्या. 1/2 ला कॉमन काढा, 2 इकडे शिफ्ट करा म्हणजे 4 dy/dx इज इक्वल्स टू. आता इकडे काय राहिलं? 1/√ एक्स प्लस 1 प्लस 1/√ एक्स मायनस 1. जिथं सिम्प्लिफाय जितकं होतं असेल तितकं करून टाका बस. आता हा इकडे जाईल तर रूट एक्स मायनस 1 प्लस रूट एक्स प्लस 1 आणि डिनॉमिनेटरला काय? रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 अंडर रूट मध्ये एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1. आता हे जे मिळलंय ना, जितकं मी काय म्हणतोय, जितकं सिम्प्लिफाय तुम्ही करू शकाल तितकं सिम्प्लिफाय करा. हे काय दिसतंय तुम्हाला? 2y च्या इक्वल दिसतंय का? तर तुम्ही याला असं म्हणाल 2y अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. जास्त गिचमिट करतच नका बसू तुम्ही. आता dy/dx. आता काय वाटतंय? 4 शी मल्टिप्लाइड कोण आहे? 4 शी मल्टिप्लाइड आहे एक्स स्क्वेअर मायनस 1, म्हणजे हा इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला पाहिजे. मग तुम्ही काय करणार? 4 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dy/dx इज इक्वल्स टू 2y असं लिहिणार. आता बट इथं 4चं काय रे? 4च आहे ना या साईडला. हा इकडे गेला तर 4 झालं. ठीक आहे. आता पुन्हा काय करू शकतो आपण? त्याला असं लिहू शकतो, 2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dy/dx इज इक्वल्स टू y. आता काय करणार तुम्ही? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करणार, डिफरन्शिएशन करायच्या अगोदर. का बरं? कारण 4 शी मल्टिप्लाइड कोण आहे? म्हणजे मला दिसतंय की याचा 4 बनणार आहे, याचा एक्स स्क्वेअर मायनस 1 बनणार आहे. आपण थोडंफार अँसरच्या जवळ आहे. मग तुम्ही काय करणार? 4 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू dy/dx चा स्क्वेअर इज इक्वल्स टू y स्क्वेअर लिहिणार. आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 4 ला बाहेर काढा, याचं डिफरन्शिएशन फर्स्ट ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं. याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2 dy/dx इंटू d2y/dx स्क्वेअर. कळतंय का? मी माझ्या स्टाईलने चाललोय, तुम्हाला कळू नाही तर नाही कळू. प्लस कळतंय ना? पण प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dy/dx चा होल स्क्वेअर ऍज इट इज पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर मायनस 1 चं डेरिव्हेटिव्ह 2x इजंट इट, अँड दॅट इज इक्वल्स टू y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx. जे एस्पिरंट स्टाईलने आपण कॅन्सल करू. आता तुम्ही जे एस्पिरंट आहे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. कळालं का हे कसं कॅन्सल झालं? ओके. म्हणजे आन्सर पहा आता. 4 आतमध्ये मल्टिप्लाइड होईल एक्स स्क्वेअर मायनस 1 d2y/dx स्क्वेअर. आतमध्ये 4 मल्टिप्लाय होईल 4 इंटू एक्स dy/dx आणि त्या साईडला फक्त y राहिला, इकडे आला तर मायनस y इज इक्वल्स टू 0. झालं प्रूफ. झालं का? मी एवढा विचार करत बसलो होतो, क्वेश्चन रूल वापरा, हे करा ते करा. ह्याच्यामध्ये शॉर्ट म्हणजे जे तुम्हाला लक्षात घ्यायचे ते काय माहिती का? इथं जर गोष्ट सिम्प्लिफाय होतीये ना, कशाला तुम्ही विचार करताय क्वेश्चन रूल आणि प्रोडक्ट रूलचा? कारण व्यवस्थित जर पाहिलं तर हाच तुमचा 2y आहे. मग जास्त विचार नका करत बसू. इथं 2y टाकून द्या, जे पुढे होईल ते होईल. असं मल्टी डायमेन्शनल थिंक करायचं आपल्याला. आपण चुका करणार आहेत, म्हणजे मी चूक करतोय तर तुम्ही तर करणार आहेत प्रत्येक क्वेश्चन मध्ये, पण आपल्याला त्याच्यामधून शिकायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन करू, पण आता तोपर्यंत काय करतो, हा व्हिडिओ एकदा किती मिनिटाचा झालाय? 1 तास 14 मिनिटं.